इथे अनसीन मध्ये किती टाइम दिला पाहिजे? 18 मार्क्स 12 मार्क्स? हां, इथं तुम्ही 15 ते 20 मिनिट घ्या तुम्ही साधारण. Online education has become an integral part of all sectors. Now I can give examples from my own experience in education. I have learned so many things from online. असं मी लिहू शकतो ना? रायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करा? बापरे, अगेन मी म्हणतो रीडिंगच करतो. हां, अरे भाई रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणितज्ञ के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. इंग्लिश की पढ़ाई कितनी अच्छे से हम साथ में कर रहे हैं. एक एक क्वेश्चन बाय क्वेश्चन हम आगे बढ़ रहे हैं. तो अभी हम लोग फिर डॉक्टर अजिंक्य देशपांडे सर के साथ है. आपको पता है एक्सपीरियंस 17 साल का है, गरवारे कॉलेज में पढ़ा रहे हैं, 23 टाइम्स इन्होंने पेपर चेक किए हैं आपके. उसके अलावा 4 बार मॉडरेशन भी किया है, PhD होल्डर है. सो नाउ ही इज़ गाइडिंग यू ऑल कि कैसा लिखना होता है, क्या करना होता है. और अब बारी है क्वेश्चन नंबर 2 की. सर क्या होता है क्वेश्चन नंबर 2? यस. सो क्वेश्चन नंबर 2 जो होता है वो अनसीन पैसेज होता है. ओके. हमने क्वेश्चन नंबर 1 डिस्कस किया. करेक्ट. उसमें जो क्वेश्चन नंबर 1 में ए जो है ग्लोबल अंडरस्टैंडिंग. फर्स्ट ए में पहला ग्लोबल अंडरस्टैंडिंग, सेकंड कॉम्प्लेक्स फैक्चुअल, थर्ड इन्फरेंस, फोर्थ पर्सनल रिस्पॉन्स, फिफ्थ ग्रामर, सिक्स्थ वोकैबुलरी. सेम पैटर्न यहाँ पे. ओके पण दिस इज फॉर 18 मार्क्स. No, this is for 12 marks. Okay. A is 12 is marks. for 12 marks. Okay. Same pattern as we had in. ओके, एकदम सेम, फक्त सीन नसतो हा. Scene passage बुक्स मधला नसतो. बरोबर. कुठलं येऊ शकतो? Anything under the सेम रिपीट होत नाही म्हणजे प्रिव्हियस इयर पेपरचा काही सांगता येत नाही. कधी झालेलं आहे? पण जर नाही असं तरी आज पाहण्यात नाही. पण एक बेटर अंडरस्टँडिंग येण्यासाठी विद्यार्थ्यांनी तो जर सोडवला एखादा अनसेन पॅसेज तर त्यांना कळेल की काय लेवलचं इंग्लिश असतं, कशा पद्धतीने ते खूप मोठे असतात की यांची पण लिमिट असते की लिमिट जेवढे आपण सीन पॅसेज तेवढाच. हां अगदी. ओके. दिस इज 12 मार्क्स. नंतरचे मग 6 मार्क्स. येस. मग नंतरचे जे 6 मार्क्स आहेत त्यातले 3 मार्क्स जे आहेत ते समरीसाठी आहेत. समरी ऑफ द सेम पॅसेज? नो, दे विल आस्क यू अ डिफरंट पॅसेज समटाइम्स. ओके. बऱ्याच वेळा ते याच पॅसेजचा सुद्धा विचारतात. 3 मार्क्स इकडे आहे. येस. ओके. आणि अजून 3 मार्क्स काहीतरी? 3 मार्क्स जे आहेत ना ते माइंड मॅपिंगला आहेत. ओके. माइंड मॅपिंग बऱ्याच जणांना आता शब्दच पहिल्यांदा गेलेला असेल. मी डिस्कस करेन ते. एक्झाम्पल नंतर डिस्कस. आणि जसं तुम्हाला माहिती आहे मी करणार आहे ना एक अटेम्प्ट तुमच्या सोबत. लेट्स डू दॅट. ओके. हां, तो क्वेश्चन नंबर 2A. रीड द एक्सप्लेन एंड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. येस. आपण हा वाचूयात प्रॉपरली आणि त्याच्यात तुम्ही आन्सर्स द्यायचा प्रयत्न करा. ओके. सो यू आर रीडिंग इट फॉर द फर्स्ट टाइम. आय डू नॉट नो अबाउट दिस. एनिथिंग. Yeah. So change is the only constant and disruptive technologies are the only quickening its pace. I have been an entrepreneur all my life. Never has the pace of change has been as high as it is today. Today we are facing a large number of disruptive forces, especially those caused by technology. नीलकणी सेड. किती वर्ष अगोदर म्हटलं असेल हे? नंदन नीलकणी है ना. नीलकणी. ही शेअर्ड द एक्झाम्पल ऑफ आयफोन विच इज करंटली सेलिब्रेटिंग इट्स 10th. अच्छा, 7-8 वर्ष अगोदरचा आहे. What we have seen in the past 10 years is complete change in the balance of technology from serving the enterprise to serving the consumer. Right. Today when you look at the leading companies in the world by market capitalization, they are all companies that service consumers like Facebook, Google, Amazon, Apple and so on. This is because the balance of power has been shifted to consumer technology, he said. The constant change will require constant learning and relearning. The core message from Nilkani therefore was lifetime learning. The good news is that you have got degree from IIT Madras. म्हणजे ह्या मद्रासमध्ये काही सांगत असेल ते स्पीचच्या वेळेस. The not so good news is that you can't stop learning. You will have to keep learning for the rest of your life because
we are now entering an era of lifelong learning, he said. And by lifelong learning, he didn't mean going to a campus and have fun for 5 years. It will M.Tech ला करत असेल ना. It will be learning in short burst, anytime learning, anywhere learning. It's going to be just in time learning. A lot of it will even be online learning. ठीक है, खूप मोठा दिसतो मला. This need for constant learning and relearning will become because of our collective inability to predict the kind of jobs that will be done in future or the kind of organization that people will be working for in future. The high rate of automation in the jobs will have an impact on the way jobs are done. We have seen in the past that technology has been repetitive has made repetitive jobs go away as computers became more and more powerful. Right. In the past 10-15 years, you are seeing the rise of AI. अरे बापरे, त्यांना तेव्हा माहिती होतं. And machine learning. And increasingly in the last 5-6 years, the rise of deep learning, which allows you to use a new kind of technology called neural network. That is a lot of data to make machines smarter and smarter. ओके, तर असं होऊ शकतं की आपल्याला सगळं वाचलं पण कळालेलं नाही, तरी वाचा एकदा. आय थिंक बिकॉज यू विल अंडरस्टँड कुठे काय म्हटलेलं आहे. रीड इट वन्स, ट्वाइस, थ्राइस. इथे म्हणजे आपण जास्त टाइम देऊ शकतो. हा, इथे अनसीन मध्ये किती टाइम दिला पाहिजे? 18 मार्क्स, जे 12 मार्क्स. हा, इथं तुम्ही पॅरेग्राफ सोडवायला एक 15 कारण की मला वाचायलाच 10 मिनिटं लागू शकतात सर, मोठं आहे. होय, 15 ते 20 मिनिट घ्या तुम्ही साधारणतः. ओके, इथे पण ऑब्जेक्टिव्ह असेल ना? आहे ना, सेम आता सेम पॅटर्न पाहिल्यासारखा. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, सॉरी, ग्लोबल अंडरस्टँडिंग. फॉलोइंग स्टेटमेंट अँड फाइंड 2 करेक्ट स्टेटमेंट दॅट तुम्ही सांगितलं. परत 2 सेंटेन्सेस आहेत. एक्स्ट्रॅक्ट इज अबाउट Nilekani as an entrepreneur and his achievements. No. They about a change in technology in recent past and change results from it. होऊ शकतं. They about lifelong learning and relearning for the yes. Only about online. नाही, B and C. Right. Yes. Okay. So I have to write answer आणि B पूर्ण, C पूर्ण. Right. This is what I have understood from you. Right. Okay. ठीक आहे, पुढे जाऊया. 2 मार्क नक्की. कळलं तुम्हाला? Yes, definitely कळलं. नेक्स्ट. नेक्स्ट 2 मार्क मिळाले मला. ठीक आहे. हा. Complete the flow chart on the need for constant learning and relearning. Once it is done for you, find the information. One is done for you. Okay, one is done for you. Find the information from the extract and complete the following. High rate of automation in jobs. Okay, now I have to read again. थोडं जावं लागेल कारण की मला काय म्हणायचं आहे, कॉन्स्टंट लर्निंग अँड रिलर्निंग वर आहे. हाय रेट ऑफ ऑटोमेशन सारखं सांगितलंय त्यांनी. खालीच आहे ना, हे इथेच आहे. प्रेडिक्ट द काइंड ऑफ जॉब्स अँड ऑर्गनायझेशन्स विल बी हाय रेट ऑफ ऑटोमेशन. येस. मग इथे अजून पण येईल. Computers become more and more powerful. Technology has made repetitive jobs go away. This is second. Okay. You are seeing rise of AI and ML, right? Third. In 5-6 years, rise of deep learning. Fourth. And neural networks. Use of new kind of technology called neural networks. Yes. Hey. Right? New technology called neural network. And making machines smarter and smarter. If नाही झालं. 4च आहे. ओके, समजलं. म्हणजे आय कुड अंडरस्टँड, मला हे रिलेट करता आलं की लास्ट पॅराग्राफ मध्ये आहे, तिथे आपण जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहे ते कळायचे, लिहायचे. आणि हे फक्त टू द पॉइंट उत्तर असणार आहे, स्पेसिफिक उत्तर असणार आहे, जे पाहिजे ते फॅक्च्युअल होतं. तर 4 मार्क मला मिळाले. येस. इवन दो इट इज अनसीन, आय कॅन इझिली गेट मार्क्स हिअर. सी, राईट. आयडिया ऑफ लाईफ लर्निंग एज मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. नाव त्यांनी जसं सांगितलं की टेक्नॉलॉजीज खूप फास्ट चेंज होत आहे. आयफोनचं एक्झाम्पल दिलं किंवा शिफ्टिंग टुवर्ड्स कन्झ्युमर टेक्नॉलॉजी म्हटलं. ओके, अँड लाईफ लॉंग लर्निंग मीन्स इट्स नॉट अबाउट गोइंग इन टू द कॅम्पस. येस, इट्स अबाउट जस्ट शॉर्ट एनिथिंग. ओके, इट्स ऑल अबाउट आपण म्हणतो ना इनफॉर्मल लर्निंग. आय कॅन यूज द सेम सेंटेन्स, राईट? या असं जसं होतं ना, इट विल बी लर्निंग इन शॉर्ट बर्स्ट, एनी टाइम लर्निंग, एनीवेअर लर्निंग, इट्स गोइंग टू बी इन जस्ट टाइम लर्निंग. A lot will it can be in online. असं लिहिलं तर हे आता इथं जसं तसंच येणार आहे उत्तर. ओके, म्हणजे मिळेल 2. हा, म्हणजे इथं तर खूप सोपं झालं. खूप सोपं झालं. इन्फरन्सला बऱ्याच वेळा असा क्वेश्चन विचारत नाहीत डायरेक्ट, बट अनसीन मध्ये पण नाही असं विचारत. नाही विचारत, म्हणजे विचारायला नाही पाहिजे ऍक्च्युली. पण आता ह्याच्यातनं इन्फरन्स निघतोच आहे म्हणून तो जसं तसं उत्तर येऊ. इंग्लिशचे टीचर्स दया दाखवत नाही मुलांवर. आता इथं दाखवली इथं दाखवली, नॉर्मली दाखवत नाही. टुडे ऑनलाईन एज्युकेशन हॅज बिकम अन इंटिग्रल पार्ट ऑफ ऑल सेक्टर्स, राईट युअर व्ह्यूज. तर इथे मला आता हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. पर्सनल रिस्पॉन्स आहे. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला आता तुमचा व्ह्यू लिहायचा आहे. ओके, अँड it should not be from the passage. Online education has become an integral part of all sectors. What will you write? Yes, definitely. जर तुम्ही सांगितलं, yes, definitely. Online education has become an integral part of all sectors. Now I can give examples from my own experience in education.
आय हॅव लर्न सो मेनी थिंग्स फ्रॉम ऑनलाईन असं मी लिहू शकतो ना. आय हॅव लर्न फॉर माय नीट प्रिपरेशन, फॉर माय जेई प्रिपरेशन, फॉर माय सीईटी प्रिपरेशन फ्रॉम ऑनलाईन एज्युकेटर्स विच वॉज रिअली गुड. आय कॅन राईट समथिंग. आता इंटेग्रल पार्ट ऑफ ऑल सेक्टर्स असं जेव्हा म्हणतो आपण, माझ्या सेक्टरबद्दल व्हाय इट हॅज बिकम इंटेग्रल पार्ट, बिकॉज Nowadays it AI is not restricted within four walls. Okay, you can learn it from home also. You can access anywhere and everywhere. Exactly. Access, you can get access anywhere. Okay, from anywhere you can learn. And it's cheap. You can join a class you can join an online class from an American teacher who is taking a lecture in America. Okay, so technology has made all these things easier for all of us. Okay, and that is why. And as far as today's generation, today's needs are concerned, okay, we need to be more and more compatible with the technology and with the general जे काय आहे त्याच्याशी आपण compatible होणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. And that is why. But all sectors म्हटलं तर should I write about different sectors की in mechanical industry AI being used in cars manufacturing or something of that kind? तुम्हाला ते 2-3 सेक्टर सांगायचं का ऑल म्हटले म्हणून? लिहा ना, काहीच हरकत नाही. आता पण एखादा पान लिहायचं नाहीये. इट हेल्प्ड अस इन कोविड ऑल्सो. किती मेजर रोल या ऑनलाईन एज्युकेशननी प्ले केला. यू कॅन गिव्ह दॅट एक्झाम्पल हिअर ऑल्सो. तुमचं एज्युकेशनचं लिहा, एखादा इकड तिकडचं पण लिहा ऑल सेक्टर म्हटलं. बट अगेन ओनली इन 8 लाईन्स. आता ह्याचं असं उत्तर आहे की 10 लाईन्स पर्यंत सुद्धा जाऊ शकेल. ओके, विच इज ओके. But I will always write some examples because मला example 2-3 लाईन लिहिता येईल. You need to prove it with illustrations, with examples only. Okay, so it's okay. Okay. First half mark is yes, definitely, and they liha. I understood that. Then support your answer. Then write everything. Right. Okay. Yes. Okay. Sir. Understood? Yes, got it. 100%. ठीक है. Do as directed. He shared the example of iPhone, passive voice from the given option and read and write it. Okay. Correct the passive. He shared the example of iPhone. त्याच्यात मी सांगतो हे कसं पटकन सोडवायचं ते सांगतो तुम्हाला. ओके, डिवाइड द सेंटेन्स इन 3 पार्ट्स. एक मिनिट. डिवाइड द सेंटेन्स इनटू 3 पार्ट्स. सब्जेक्ट, shared is verb, and the example of iPhone is object. Okay, so object subject as a subject. The example of iPhone shared is past tense, was shared by him. Second option. Right, correct. It was simple. केलं असतं म्हणजे मला नाही कळालं असतं तरी मी 2-4 वेळा वाचलं असतं आणि ग्रामॅटिकली करेक्ट. एक्झॅक्ट. किती सोपं आहे. मी म्हटलं ना, आणि टेन्सचं मगाशी आलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की पॅसिव्ह व्हॉइस चालय. मी ते बोल्ड केलं होतं ना, बोल्ड केलं होतं ते पहा. किंवा त्या बोल्ड मध्ये मी हे पण केलं होतं पहा, डायरेक्ट इनडायरेक्ट केलं होतं, ते पण आलेलं होतं. राईट. म्हणजे ते तुम्ही क्वेश्चन नंबर 1 मध्ये सांगितलं तसंच आहे. ओके. द कॉन्स्टंट चेंज विल रिक्वायर कॉन्स्टंट लर्निंग अँड रिलर्निंग. चूज द करेक्ट ऑप्शन रिप्लेसिंग द मॉडल ऑक्सिलरी शोइंग ऑब्लिगेशन. will require constant learning and relearning है ना. The constant may require showing obligation. will आपल्याला चेंज करायचं आहे. मस्ट. हे जे will आहे त्याला मस्ट करून घेऊ ना आपण. एक्झॅक्टली. will ला मस्ट केलं की ऑब्लिगेशन होऊन जाईल. constant मस्ट रिक्वायर. या आपण बघूया ऑप्शन्स कसे आहेत. मे तर ऑब्लिगेशन नाही. मे नी काय येतं, इट मे और मे नॉट बी. मे पॉसिबिलिटी दाखवतो. ओके. शॅल रिक्वायर. शॅल म्हणजे इथं शॅल म्हणजे काय दाखवतं तर सर्टनटी दाखवतं. ओके, शुअरिटी दाखवतं. मस्ट ऑब्लिगेशन दाखवतं. ओके. ओके. माइट अगेन शोज लेस पॉसिबिलिटी. लेस पॉसिबिलिटी म्हणजे मस्ट करेक्ट आहे ना सर. ओके, ऑप्शन 3 इज द करेक्ट वन. ओके. याला पण मी याला पण हे केलं होतं पहा, बोल्ड केलेलं होतं. हो, पण हे पूर्ण लिहावं लागेल आणि अंडरलाईन करावं लागेल की डायरेक्ट ऑप्शन 3? नाही, ऑप्शन 3 लिहायचा. जसं उत्तर क्वेश्चन नाही लिहायचा. राईट, जस्ट आन्सर. A5 आन्सर 3. बस, दॅट्स इट. व्होकॅब्युलरी नेक्स्ट. व्होकॅब्युलरी म्हटलंच होतं तुम्ही. मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन द कॉलम ए विथ देअर. तुम्ही म्हटलं होतं ए आणि त्याच्यासमोर आन्सर. डायरेक्ट बी मधले आन्सर्स लिहायचे. म्हणजे एंटरप्रेन्योरच्या समोर येईल. ओके. हिअर यू शुड राईट आन्सर्स. ठीक आहे. आणि ते राईट डाऊन entrepreneur, or it is pronounced as entrepreneur. The person who starts or organizes a commercial enterprise. Yes. Is it correct? So, B. तो याच्या समोर बी च येईल. कॅपिटलायझेशन समथिंग वुड हॅपन इन फ्युचर. प्रेडिक्ट मतलब हे. प्रेडिक्ट मतलब हे.
टू से समथिंग हा प्रेडिक्ट इज ए. ऑटोमेशन म्हणजे सिस्टम इन विच कंट्रीज ट्रेड अँड कंट्रोल. हे कॅपिटलायझेशन मध्ये हे येईल. Economic by system private in owners. which, yes, okay. Automation, use of automatic. Exactly. समोर लिहायचं वनच्या मोर एक एक्स्ट्रा दिले पहा मुद्दामून कन्फ्यूज करण्यासाठी. ओके, इट वॉज अगेन इझी क्वेश्चन. इझी, येस, व्हेरी इझी. बघा तुम्ही करू शकता, म्हणजे होऊ शकतं. आपले किती झाले मला वाटतं 12 मार्क झाले. हो किती 12 झाले ना? नाही, इथं 12 मार्क संपले आपले. आता 6 मार्कासाठी नाव समराइज. ओके. Write a summary of the above except by using the following points: change and disruptive technologies, constant learning and relearning, lifelong learning, impact on the job. Can I take sentences from the above? ओके, आता मी तुम्हाला सांगतो समरायझिंग. ओके, मोस्टली बऱ्याच वेळा मी सांगितल्याप्रमाणे जो तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 ला अनसीन पॅसेज जो दिलेला असतो त्याची समरी बऱ्याच वेळा लिहायला येते. ओके, आता यामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला? समरी लिहायची. व्हॉट इज द मिनिंग ऑफ समरी? शॉर्टमध्ये where you have got all the essence of the passage. ओके, सेंट्रल थीम सोडायची नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं थोडक्यात सांगतो की त्याच्यासाठी पहिल्यांदा ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, टी म्हणजे टायटल. राईट द टायटल ऑफ द पॅरेग्राफ. आता तुम्ही याचं टायटल काय लिहा? अच्छा, असं करायचं? हां, ओके. मी टायटल लिहिल लाईफ लॉंग लर्निंग. लाईफ लॉंग लर्निंग किंवा द एसेन्स ऑफ लाईफ लॉंग लर्निंग. ओके. द इम्पॉर्टन्स ऑफ लाईफ लर्निंग. ओके, बेटर. ओके, त्याच्यामुळे टायटल तुम्हाला म्हणजे तिथंच मला कळेल की बाबा ह्या व्यक्तीला ओके एक्झॅक्टली ते काय आहे ते कळेल. ओके, अर्धा मार्क. हां, अर्धा मार्क मिळू शकेल. ओके, आता हे जे आता इतकं सोपं आहे तुम्हाला सांगतो की समरीचे पॉइंट्सच दिलेले. मग हा पॉइंट लिहिला आणि त्याच्या खाली 2 लाईन एक्झॅक्टली की आता ह्याच्याशी संबंधित कुठली लाईन आलेली आहे ती तुम्ही लिहा. चालेल ना? म्हणजे अगोदर मी हे त्याच्या खाली ते 2 लाईन. हा, पण ते तर खूप दिलेले आहेत ना. चेंज ऑफ डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज मध्ये खूप त्यांनी हे दिलेले आहे. हा, मग ह्याच्यात काय करणं अपेक्षित असतं की यू नीड टू ओमिट द एक्झाम्पल्स, इलस्ट्रेशन दिलेले असतात. डिलीट करायचे. फॅक्ट प्रूव्ह करण्यासाठी जे काही इलस्ट्रेशन दिलेले असतात म्हणजे एक्झाम्पल्स दिलेले असतात ते रिमूव्ह करायचे असतात. ओके, कळलं? आणि विदाउट रायटिंग दोज एक्झाम्पल्स यू नीड टू प्रूव्ह द फॅक्ट. अंडरस्टूड. आय हॅव टू राईट ओनली सेंटेन्सेस विच आर गिवन. हां, विदाउट एक्झाम्पल्स. आणि तरी सुद्धा तुमचे ते काही हे दिलेलं आहे पॅरेग्राफ त्याच्या 2/3 यायला पाहिजे. आता हे किती मोठा होता ह्याचा 2/3 लिहायला पाहिजे. साधारणतः किती येतं ते मी सांगतो तुम्हाला. ओके. कॉन्स्टंट लर्निंग अँड रिलर्निंग पॉइंट येईल त्याच्या खाली 3-4 लाईन येईल. हां, लाईफ लॉंग लर्निंग 2-3 लाईन त्याच्या खाली. इम्पॅक्ट ऑन द जॉब त्याच्या खाली 2-4 लाईन. ओके. सो आता हा पॅरेग्राफ खूप मोठा होता म्हणून ह्याचं साधारणतः जो प्रेझेंटेशन जे असेल ते साधारणतः 12 लाईन्समध्ये येईल पूर्ण मिळून. हां, 3 लाईन. इन जनरल साधारणतः 10 लाईन्समध्ये आम्ही पॅरेग्राफची समरी लिहा असं सांगतो. ओके सर, पण समजा मी एक लाईन तर माझी अशीच गेली ना, चेंज अँड डिजिटल टेक्नॉलॉजी, त्याच्या खाली 3 लाईन लिहिल. हां, 2-3 लाईन्स हे येईल त्याच्या खाली 2. नाही, तसं नाही. मी ते प्रेझेंटेशन मग इथं पी जे आहे ना त्याला फार महत्त्व आहे. म्हणजे प्रेझेंटेशन. ओके ओके. मी नेहमी सांगतो स्टुडंट्सला की जर तुम्ही प्रेझेंट करताना लिहिताना तुम्ही 2 पॅरेग्राफमध्ये समरी लिहिली की तुम्हाला प्रेझेंटेशनचा मार्क गेले. एकाच पॅरेग्राफमध्ये लिहा. फक्त पॉइंट्स कव्हर झाले पाहिजे बास. मला असं वाटलं की हे लिहिन अगोदर 2 लाईन. हे जस्ट तुम्हाला दिलेले आहेत हे पॉइंट्स. ओके, हे पॉइंट्स तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी दिलेले आहेत. यू नीड टू मेक यूज ऑफ दिस पॉइंट्स अँड देन यू हॅव टू प्रिपेअर 1 पर्टिक्युलर पॅरेग्राफ. अंडरस्टूड. नाव कळलं? एकच पॅरेग्राफ 10 ते 12 लाईनचा तो पॅरेग्राफ. ओके, म्हणजे मी जेव्हा तुमची समरी वाचेन चेक करताना मला असं दिसलं पाहिजे एकच पॅरेग्राफ. ओके, आणि 10-12 लाईन्स. हां, ओके. आणि हे सगळे पॉईंट्स आले पाहिजेत त्याच्यात. आता पहा, मग ह्याच्यात सी म्हणजे काय? कॉन्टेंट. ओके, अँड एल मीन्स लँग्वेज. ओके, गॉट इट. मग टायटल, प्रेझेंटेशन, कॉन्टेंट आणि लँग्वेज ह्या जर सगळ्या व्यवस्थित गोष्टी असतील तर तुम्हाला आउट ऑफ 3 2.5 मिळू शकतील. ओके, 2 सुद्धा मिळू शकतील. 2.5. आता टायटल तुम्ही लिहिलं व्यवस्थित, प्रेझेंटेशन तुम्ही असं केलं, ओके, कॉन्टेंट तुम्ही हे लिहिलं, लँग्वेज तुमची बऱ्यापैकी आहे,
ओके, तर तुम्हाला 2.5 मार्क मिळायला काहीच प्रॉब्लेम लेट्स से 2 तर मिळालंच ना. म्हणजे आम्ही काय पाहतो, टायटल लिहिलंय आणि प्रेझेंटेशन दिलंय का बस. मग आतमध्ये त्यांनी बऱ्यापैकी हे लिहिलेलं असतंच, कळलं, हे पॉइंट्स दिलेले असतात ते असतातच. 2.5 मार्क लगेच जागच्या जागी मिळू शकतात. नाईस. येस, थोडं डिफिकल्ट जाऊ शकतो मुलांना तुम्हाला, कारण की पॅसेज खूप मोठं होतं आणि कुठे कुठे काय बघायला पण टाइम लागू शकतो. राईट, बट प्रॅक्टिस करा 1-2 अशी. मला असं वाटतं थोडं टाइम जाऊ शकतो. माइंड मॅपिंग लास्ट है ना. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल्स युझिंग युअर आयडियाज अँड. बापरे, हे तर आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होतं सर. आउट ऑफ कॉन्टेक्स्टच आहे हे. अच्छा, हे तरी त्याच्यावर होतं, कारण हे सगळं अनसीन पॅसेजवर आहे ना सगळं. नाही, पण तरी मेसेज वाचलं मी. इथे तर काहीच नाही ना. बरोबर, हे वेगळंच आहे पूर्णपणे. आता पहा, इथं काही एक्झाम्पल दिलं का खाली? नाही. आता हे आपल्याला माइंड मॅप म्हणजे असं असं काहीतरी करावं लागेल का? हा डायग्राम म्हणजे कसं असतं, एक मेन आयडिया असते. ओके, आता इथं काय लिहिलंय, डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज. ओके, डेव्हलपिंग इंग्लिश. ओके, असं आहे. तर ह्याला आपण माइंड मॅप करतो म्हणजे काय, तर सपोज की करिअर ऑप्शन्स आफ्टर 12th सायन्स. ओके, मी इथं काढतो समजा खूप सारा करिअर ऑप्शन. म्हणजे काय असेल इथे, एक लिहितील आर्ट्स, इंजिनिअरिंग, सायन्स किंवा किंवा बेसिकली आफ्टर 12 म्हणतो आपण, 10th नंतर नाही म्हणत आहे. 1 मिनिट. करायचं. ओके, तर मग करिअर ऑप्शन्स आफ्टर 12th. सॉरी, ठीक आहे, म्हणजे इट्स ओके. आफ्टर 12th. हां, आफ्टर 12th. मग इथं काय येईल, इंजिनिअरिंग येईल. मेडिकल. मग इथं काय येईल, मेडिकल. किती लिहावं लागतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं किती लिहू शकता तुम्ही, किती तरी कमीत कमी 10? साधारणतः नाही, सांगतो तुम्हाला. आता अजून मेन काय येऊ शकतं. इंजिनिअरिंग, मेडिकल झालं, किंवा काही लोक फार्मसी घेतात, घ्या फार्मसी, बरोबर, किंवा काही लोक BBA MBA म्हणजे बरोबर ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर, घेतात, अजून काही BCA वगैरे सायन्स घेतात. बरोबर, अजून खूप आहे. आर्ट्स मध्ये पण घेतात. आर्ट्स मध्ये पण घेतात, किंवा QPSC MPSC त्यांचे गोल असू शकतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, बरोबर. खूप सारे. मग आता CS होऊ शकतं. ही झाली फर्स्ट ब्रांच. ह्याला म्हणतात प्रायमरी ब्रांच. ओके, ह्याला सेकंडरी ब्रांच काढायची. सेकंड इंजिनिअरिंगला काय येतं, मग इथं काय काय, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर सायन्स, सॉरी कम्प्युटर. ओके, ठीक आहे. किंवा मेकॅनिकल येऊ शकतं, काहीतरी. अजून काय येईल, AI येऊ शकतं. अजून बऱ्याच ENTC. 8-10 आहे म्हणजे. ही झाली सेकंडरी ब्रांच. ओके, आता त्याच्यानंतर खाली परत एक ब्रांच आपण काढू शकतो. टर्शरी ब्रांच. बापरे, त्याला काय म्हणतात, काय येईल इथं, मग कम्प्युटर एमई येईल, एमई येईल, एमटेक येईल. ओके, असं इथं बी करतोय ना आपण आता इंजिनिअरिंग मध्ये. हे ब्रांचेस आहेत. मग त्याचं थर्ड ब्रांच कम्प्युटर मध्ये पण अजून काय स्पेसिफिकेशन आहे. आता मेडिकल, इथं मग सेकंड ब्रांच काय येईल, MBBS, BDS, BAMS, BHMS सगळंच. ओके, ह्याची थर्ड ब्रांच आपल्याला माहिती पण अजून खूप जास्त जे स्पेशलायझेशन आहे. सेकंड ब्रांच पर्यंत यू कॅन राईट, अप टू थर्ड ब्रांच यू आर अलाउड टू राईट. पण सेकंड पर्यंत केलं तर पूर्ण मार्क मिळू शकतील ना, भरपूर तुम्ही जर काढले ऑप्शन्स व्यवस्थित. तरी किती सर, थोडंसं गायडिंग. 7-8 ब्रांचेस दाखवा. 7-8 ब्रांचेस दाखवा लागेल. म्हणजे डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल्स, रीडिंग, रायटिंग. एक्झॅक्टली. फर्स्ट ऑफ ऑल यू विल बी फोकसिंग ऑन LSRW. ओके, लिस्निंग, स्पीकिंग, रायटिंग अँड रीडिंग अँड वॉचिंग मूवीज. मग लिस्निंग साठी तुम्ही काय करू शकता. तर 4 चालेल का, फक्त 4 केलं तर? आता हे 4च आहेत ना इथं. हे 4च इम्प्रूव्ह करण्यासाठी इंग्लिश इज बेसिकली These are the 4 things. अबाउट दिस 4 थिंग्स. ओके, मग रायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करा. बापरे, अगेन मी म्हणतो रीडिंगच करणार. बिलकुल. किंवा रायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी डेली तुम्ही राईटअप लिहू शकता. 1 पेज डेली, 1 पेज, 2 पेज. ओके, डेली राईटअप. ओके, आणि अजून तुम्ही रायटिंग युअर एक्सपिरियन्सेस. राईट डायरी येऊ शकेल इथे. करेक्ट. ओके, रायटिंग ईमेल्स टू युअर फ्रेंड्स अँड कलिग्स. तसंच रीडिंगसाठी मग तुम्ही काय रीड करू शकता. न्यूजपेपर, बुक्स, स्टोरी बुक्स, नॉवेल्स. ओके, स्पीकिंग मध्ये स्पीक विथ फ्रेंड्स, स्पीक विथ टीचर्स, समथिंग ऑफ दिस काइंड. राईट, विथ युअर फॅमिली मेंबर्स. आणि लिस्निंग, काय लिस्निंग करू शकता. मूवीज वाचू, मूवीज पाहू शकता. लिसनिंग टू अदर पीपल. येस, लिसनिंग टू पॉडकास्ट, डिफरंट पॉडकास्ट, ऑनलाईन पॉडकास्ट. इतकं चालेल फक्त 2 सेकंडरी पर्यंत केलं बस, काहीच हरकत नाही. ओके, गॉट इट. माइंड मॅप कळालं मला.
इतकं सोपं आहे. मला बऱ्याच जणांना माइंड मॅप, आपली मराठी मीडियमची तर लगेच घरपटूनच जातात, त्यांना माहीतच नसतं माइंड मॅपिंग म्हणजे काय. इट्स व्हेरी इझी. माइंड मॅप म्हणजे काय, तरी मला वाटतं तुम्ही 2 मार्क द्याल मला इथे. 2 आरामात मार्क, 2-2.5 मार्क, 3 पैकी 3 मार्क सुद्धा आम्ही देतो याच्यात. खूप सोपा आहे हा. ओके, 3 पैकी 3 मिळू इफ यू शकतो. सी, तुम्ही अगोदर मला 12 पैकी 10 तिथं समजा, आणि हे 3-3 मार्काचे 2-2 पकडू मी, तर 18 की 14 मार्क मला आरामात होऊ शकतं. बट द ओनली थिंग इज, मला काय वाटतं सर की बिंग अ स्टुडंट हिअर टाइम लागेल मला इथे, कारण की माइंड मॅपला पण मला विचार ह्याला वेळ लागतो. मी म्हटलं ना इव्हन समरीला पण आय हॅव टू थिंक, अँड तुम्हाला 40 मिनिटापर्यंत तुम्हाला, आणि समरी ते जी दिली होती ते पण मोठी होती. होती बरोबर. मी तुम्हाला म्हटलं ना, पहिला जो क्वेश्चन तो 20 मिनिट, दुसरा 40 मिनिट. एका तासात तुम्ही म्हणता की 1 आणि 2 झाला पाहिजे, 34 मार्काचा पेपर झाला पाहिजे. म्हणजे का ते मी नंतर सांगेन तुम्हाला. मी तुम्हाला सांगेन की पर्टिक्युलर, आत्ता मी तुम्हाला रफली सांगतोय, पर्टिक्युलरली तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला किती वेळ दिला पाहिजे हे मी तुम्हाला नंतर सांगेन. ओके, इट वॉज फन. परत आम्ही क्वेश्चन 1 पण केलं अगोदर, आता 2 केलंय सर, आणि पहिल्यांदा करत होतो. हा, सरांनी तर पहिल्यांदाच केलंय. आवडलं मला राईट्स. अँड मला असं वाटतं की तुम्ही पण करू शकाल. अनसीन आहे, तुमच्यासाठी नवीनच आहे, तिथे तुम्ही प्रिपरेशन पण करू शकत नाही. द ओनली थिंग दॅट यू कॅन प्रिपेअर इज मागच्या 1-2 वर्षाचे बघा आणि ट्राय करा. एक्झॅक्टली माइंड मॅपिंग कशी असते, किंवा हे समरीला कसं लिहावं लागतं, एखादं सॅम्पल बघितलं तर यू विल अंडरस्टँड. आणि हे सगळे विथ सोल्युशन्स मी पण शेअर केले तुम्हाला. गणितांक ॲपमध्ये ऑलरेडी 5 इयर्सचे पेपर्स विथ सोल्युशन दिले सर मी यांना. ओके, गुड. तुम्हाला असं वाटत असेल कुठून करायचं, काय गो करायचं, थ्रू देम, जस्ट डाउनलोड द्या, पण तिथे आहे सगळं फ्रीमध्ये आहे. येस, ठीक आहे. येस, करा तुम्ही. येस, ओके. सो अजून काही दॅट्स इट, बस. तो 40 minutes I can give to this section, that I have understood. चला, it was fun. Thank you sir for adding. Thank you. Thanks a lot बच्चों. पढ़ाई करते रहो और नीचे कमेंट भी करो यार कि कैसे लग रहा है ना. ये पूरा इंटरेक्शन करते हुए हम कर रहे हैं. थोड़ा डिफरेंट है, थोड़ा अलग कॉन्सेप्ट है, बिल्कुल. बट वी आर एंजॉइंग. आई होप यू आर आल्सो. Yes. Thanks a lot. Thank you.